नोकरीची संधी, 15 ते 20 हजार रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. हिंदुत्ववादी संघटना महिला आक्रमक. महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याने आक्रमक. महापालिकेत घुसण्याचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा प्रयत्न. पोलीस प्रशासन आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. मालेगावात लँड जिहाद विरोध जन आक्रोश मोर्चा. संगमेश्वर आणि कलेक्टर पट्टा बचाव कृती समिती व सकल हिंदू समाजाचा पुढाकार. श्रीराम मंदिर, श्रीराम सेतू पूल येथून मोर्चाला सुरुवात. महानगरपालिका मुख्य कार्यालयावर मोर्चाचा समारोप. 19 एकर जमिनीच्या प्रश्नावर नागरिकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी मोर्चा. मोर्चात हिंदुत्ववादी हर्षा ठाकूर आणि शुभांगी शिंदे किन्नर यांची प्रमुख उपस्थिती. मालेगावात संगमेश्वर आणि कलेक्टर पट्टा बचाव कृती समिती व सकल हिंदू समाजाच्या वतीने लँड जिहाद विरोध जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. श्रीराम मंदिर, श्रीराम सेतू पूल येथून या मोर्चाला सुरुवात झाली असून मालेगाव महानगरपालिका मुख्य कार्यालयावर हा मोर्चा आणण्यात आला. संबंधित 19 एकर जमिनीच्या प्रश्नावर नागरिकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. मालेगावच्या संगमेश्वर भागातील 19 एकर जमिनीवर क्रीडांगण, महिला रुग्णालय, शाळा आदींचे महापालिकेने घातलेले पूर्वीचे आरक्षण कायम ठेवावे, हा व्यवहार रद्द करावा. या मोर्चात हिंदुत्ववादी कार्यकर्त्या हर्षा ठाकूर तसेच शुभांगी शिंदे किन्नर यांच्या प्रमुख उपस्थितीसह हजारोंच्या संख्येने सकल हिंदू समाजातील नागरिक, महिला, लहान मुले आदींचा सहभाग आहे. 3 वर्ष पहिले एक मोर्चा काढलेला होता आम्ही, जिथं आमचे नितेश राणा दादा आलेले होते, स्वतः मी पण आलेली होते. तिथं ह्या आपल्या किल्ल्यावरती ज्या जिहाद्यांनी अतिक्रमण माजवलेलं आहे, मला आता कळलं की तो अतिक्रमण आता सुद्धा निघालेला नाहीये. म्हणजे थोडक्यात मालेगाव हा भारतामध्ये आहे का पाकिस्तानमध्ये आहे? म्हणजे आमच्या जमिनीसाठी, आमच्या हिंदूंच्या जमिनीसाठी, आमच्या हक्काच्या जमिनीसाठी, जिथं ह्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान चालतो, इथं हा शरियावादी कानून कसं काय चालणार? हा भारत देश स्वतंत्र आहे. आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी ज्या जागा सरकारने ठेवलेल्या आहेत, ह्या जिहाद्यांनी, ह्या भूमाफियांनी ह्याच्यावर ताबा टाकलेला आहे. सरकारने ह्यांच्यावर कठोर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मालेगाव मध्ये लवकरच एक हिंदू जनाक्रोश मोर्चा लवकरच पाहण्यात येईल. आज मालेगावच्या 18 एकर जमिनीचा व्यवहार हा पैशांपोटी आणि मालेगावच्या विकासाला मुठमाती देऊन झालेला आहे. मालेगावच्या विकासासाठी गरजेचं असलेलं रुग्णालय असेल किंवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल व प्रायमरी शाळा असतील, या सगळ्यांसाठी आरक्षित असलेली जमीन मागच्या 4 ते 5 वर्षापासून मालेगावकर पाठपुरावा करत असताना सुद्धा तिच्यावरचं आरक्षण काढलं गेलं, जेणेकरून मालेगावच्या विकासाला बाधा आणण्याचं काम हे काही ब्युरोक्रेट करतायत की काय, असं षडयंत्र आम्हाला आहे. त्याच्या विरोधात मालेगावातले आज सगळे सकल हिंदू समाजाचे सगळे लोक असतील व सगळ्या महिला भगिनी असतील प्रचंड असंतोषात आहेत व त्याच्या विरुद्ध एल्गार आज आम्ही पुकारलाय. भले तो किती करोडपती असो, परंतु तो जर मालेगावच्या विकासाच्या आड येत असेल आणि त्याचा जिहादी षडयंत्र जर करत असेल तर त्याला आम्ही उलटवून टाकल्याशिवाय राहणार नाही.